मैत्री. हाय. कुठे चाललीस एकटीच? म्हणजे तुमचं तरी कुठ दिसत नाहीये. रिहर्सल गायत्री, एक्झॅक्टली कुठे आहे? तुला काय करायचंय? लग्न. हा? लग्न करायचं तिच्याशी. अरे वा, तुमच्यात लग्न पण करतात का? म्हणजे मी काय तुला परग्रहावरून वगैरे आल्यासारखं वाटतं? माणसासारखा माणूस आहे मी. मला पण भावना आहेत. वा, मला पण भावना आहेत असं नुसतं बोलून चालत नाही कार्तिक. त्यासाठी त्या भावना तुमच्या वागण्या बोलण्यात दिसाव्या लागतात. भावना वागण्या बोलण्यातून दिसाव्या लागतात म्हणजे नक्की काय करायचं? जास्त काहीच करावं लागत नाही. फक्त ज्याच्यावर आपण प्रेम करतो, म्हणजे असं आपल्याला वाटतं, त्याच्याशी चार चौघात नीट बोलायचं, नीट वागायचं असतं. ओके, जरा जास्तच बोललो, पण माझाही गैरसमज झाला होता. मला नव्हतं माहिती. समज कसं आहे ना कार्तिक, गायत्रीवर जर तुझं खरंच प्रेम असतं ना, तर तुझा असा गैरसमज झालाच नसता. कारण गैरसमज संशयातून निर्माण होतात. मैत्री, आय बेट यू, गायत्रीवर माझ्या इतकं प्रेम कुणीही करू शकत नाही. ए प्लीज, हा बास झाली तुझी बोलबच्चनगिरी. तिचं नावही तुझ्या तोंडी शोभत नाही. आणि कार्तिक, गायत्री काय आहे हे तुला कधीच कळणार नाही. यू सेड इट मैत्री. गायत्री काय आहे हे मला नाही, तुम्हाला कळेल. तिला माझ्याबद्दल काय वाटतं आणि तिच्या मनात नक्की काय आहे हेही लवकरच कळेल. आणि गायत्री, हा कार्तिक राजहंस तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार आहे. बाबा, थोडा वेळ आहे का? जरा बोलायचं होतं. थोडा नाही आहे, भरपूर वेळ आहे माझ्याकडे. ये बस बस. अगं वेडे, ऑफिसचे 8 तास सोडले तर उरलेले 16 तास मी तुमच्यासाठीच अवेलेबल असतो. माझ्या तेजसनी जर हा प्रश्न विचारला असता ना, तर एक्झॅक्टली उलट उत्तर त्याला मिळालं असतं. कारण हा अविश्वास तुझ्या मुलाने स्वकर्तृत्वाने कमावलेला आहे. चला, आता माझ्या मुलाची माप निघण्याच्या आत विषय बदललेला बरा. काय विचारायचं होतं तुला? स्लीप ओव्हर बद्दल बोलायचं होतं. आज कोणाच्या घरी? पिऊच्या का त्या मैत्रीच्या? नाही बाबा, मला नाही जायचंय. मग त्यांना यायचंय. म्हणजे मला त्यांना बोलवायचंय. बोलावू का? का आपल्या घरी का? कारण त्या नेहमीच भेटतात ना, मीच जात नाही त्यांच्या घरी. का? तुला एकदा परवानगी दिली होती मी. हो बाबा, पण त्याला झाली ना 3 वर्ष. हो, पण आपल्याच घरी का? नाही, मी असं ऐकलेलं आहे की तुझ्या सगळ्या मैत्रिणी मला खूप घाबरतात म्हणे. तू त्यांच्या मनात माझ्याबद्दल भीती निर्माण केलीस का? नाही बाबा. ती दाखवायची गरज आहे का? अच्छा, तुम्ही सगळ्यांनी ना माझा बागुलबुवा करून टाकलेला आहे. एखाद्या माणसाने मला बघितलं नसेल तर माझं वर्णन ऐकून त्याला काय वाटेल माहितीये? कीर्तनेला 2 शिंग आहेत की काय, 2 असे सुळे आहेत की काय. पण गायत्री, काहीतरी स्पेशल कारण असेल. त्याशिवाय असं वाघाच्या गुहेत कोणी कसं येईल? अच्छा, म्हणजे मी वाघ आणि ही माझी गुहा. बर. नाही गाई, तसं काही स्पेशल कारण नाहीये. पण अनु खूप दिवसांनी ट्रिप वरून येते ना, त्यामुळे. ठीक आहे, दिली परवानगी. पण 10च्या आत झोपायचं. अहो, 10च्या आत काय? नाईट आउट आहे ती. अरे
अरे लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य धन संपदा लाभे असं कोणीतरी संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. कळलं का? मला काय म्हणायचंय, नाईट आउटच्या ऐवजी डे आउट का नाही करत तुम्ही? अहो पण मुळात ही संकल्पना या पिढीची आहे ना, मग त्यांना ठरवू द्या ना डे की नाईट ते. किती वाजेपर्यंत परवानगी हवे? तरी साधारण 11 11:30. 12. नाही, 12 पर्यंत परवानगी नाही मिळणार. एक वाजेपर्यंत परवानगी देईन. पण फक्त एकच, त्याच्यापुढे 1 मिनिटही थांबायचं नाही. थँक्यू बाबा.